नमस्कार. पीस ॲडमायरर्स या आमच्या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. येत्या 29 मार्चला एक मोठा बदल होणार आहे आणि जो बदल होणार आहे त्याचा परिणाम प्रत्येकाच्या लाईफवर काय आणि कसा होणार आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर ह्याची व्यवस्थित सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पाहायचा आहे. तर नेमका हा बदल काय होणार आहे? आपल्याला माहिती की आपल्या कुंडलीमध्ये 12 ग्रह असतात. होय, कुंडलीमध्ये 12 ग्रह असतात. आपण राहू, केतू, सूर्य आणि चंद्र ह्यांना पण आपण ग्रह म्हणून संबोधतो. राहू आणि केतू नेमकं काय आहे हे मी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. पण हे सगळेच ग्रह आपल्या कुंडलीत कुठे ना कुठेतरी असतात आणि हे सगळेच ग्रह त्यांच्या त्यांच्या पोझिशन प्रमाणे आणि त्यांच्या त्यांच्या प्रेझेंट भ्रमणाप्रमाणे आपल्या लाईफवर परिणाम करत असतात. पण आपण विचार करतो तो फक्त एका ग्रहाचा आणि त्याच्या परिणामाचा, आणि तोच परिणाम सगळ्यांना फार भयानक वाटतो आणि तो ग्रह म्हणजे शनी ग्रह आणि त्याचा परिणाम म्हणजे 7.5. तर हा जो शनी ग्रह आहे तो येत्या 29 मार्चला रात्री 9:42 मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तर हा जो शनी बदल असतो, शनी पालट असतो ना, तो खूप महत्वाचा असतो, कारण त्याच्यावरती ठरतो तुमचा 7.5 आणि 2.5 काळ. 7.5 म्हणजे काय? तर 7.5 वर्षाचा काळ. ज्या वेळेला शनी ग्रह एका राशीत असतो तर त्याच्या आधीच्या राशीला, त्या राशीला आणि त्याच्या पुढच्या राशीला 7.5 सुरू असते. आतापर्यंत शनी कुंभ राशीत होता, म्हणजे मकर राशी, कुंभ राशी, मीन राशी यांची 7.5 चालू होती. आता शनी ग्रह जाणार आहे मीन राशीत. ह्याचा अर्थ काय? मकर राशीची 7.5 संपणार आहे आणि मेष राशीची 7.5 सुरू होणार आहे. म्हणजे आता 7.5 असणार आहे ती कुंभ, मीन आणि मेष ह्या राशींना. 2.5 म्हणजे ज्या वेळेला शनी 4था आणि 8वा असतो तो 2.5 वर्षाचा काळ म्हणजे 2.5. 7.5 वरती मी सविस्तर माहिती दिलेली आहे, त्या व्हिडिओचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, ते व्हिडिओ नक्की पहा. 2.5 बद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलूया. तर जसं मी सांगितलं की 2.5 वर्षाचा काळ, शनी 4था आणि 8वा. तर हे शनीची पोझिशन कुठे असते? म्हणजे आता मीन राशीमध्ये शनी आहे, म्हणजे मीन राशीला हा शनी ग्रह पहिला आहे. कुंभ राशी, कुंभ राशीपासून शनी दुसऱ्या राशीत आहे, म्हणजे कुंभ राशीला शनी दुसरा आहे. मकर राशीला शनी तिसरा आहे. तसंच धनु राशीला 4था, वृश्चिक राशीला 5वा, तुळ राशीला 6वा, कन्या राशीला 7वा, सिंह राशीला 8वा, कर्क राशीला 9वा, मिथुन राशीला 10वा, वृषभ राशीला 11वा आणि मेष राशीला शनी 12वा आहे. ह्याचाच अर्थ की सिंह राशी आणि धनु राशीची 2.5 सुरू होणार आहे. पण मी एक सांगू, 7.5ची इतकी भीती तुम्हाला का वाटते? 7.5 म्हणजे नेमका हा काळ त्रासदायकच जाणार असं तुम्ही का मनात धरून चालता? तुम्हाला जर खरंच अशी भीती वाटत असेल ना, तर तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. सगळ्यात साधा सोपा उपाय म्हणजे मंत्र आणि स्तोत्र. शनी ग्रहाचं जे साधं सोपं मंत्र आहे त्या मंत्राचा जप तुम्ही नित्य नियमाने करा. जमल्यास रोज करा, 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा. रोज जमत नसेल तर किंवा शनिवारी 108 वेळा या मंत्राचा जप करा. शनी स्तोत्र, शनी स्तोत्र तेही अगदी छोटं सोपं आहे. तर हे शनी स्तोत्र रोज वाचा. रोज नाही जमल्यास शनिवारी वाचा. हे मंत्र आणि स्तोत्र दोन्हीचेही स्लाइड्स मी या व्हिडिओच्या शेवटी डिस्प्ले करेन. ह्याच्या व्यतिरिक्त दर शनिवारी शनी आणि मारुतीचं दर्शन घ्या. मारुतीची उपासना ही देखील 7.5 मध्ये खूप लाभदायक ठरते. मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा हे देखील तुम्ही नित्य नियमाच्या तुमच्या साधनेमध्ये इन्क्लूड करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नीलम रत्न तुम्ही धारण करू शकता. अंगठीमध्ये नीलम रत्नाचा किंवा लॉकेटमध्ये नीलम रत्नाचा वापर करू शकता. नीलम वापरायचं नसेल तर त्याला पर्याय म्हणजे ॲमेथिस्ट किंवा लॅपिस ह्या 2 क्रिस्टल्सचं ब्रेसलेट तुम्ही वापरू शकता किंवा त्याचे टंबल्स ठेवू शकता. कुठल्याही प्रकारे हे क्रिस्टल्स तुम्ही तुमच्या नित्य नियमात तुम्ही वापरू शकता. आणि सगळ्यात मोठा उपाय म्हणजे, सगळ्यात परिणामकारक उपाय म्हणजे तुमचे स्वच्छ कर्म आणि तुमचे
स्वच्छ आणि निस्वार्थ विचार. हे जर तुमच्या लाईफमध्ये असेल ना, तुमचे कर्म आणि तुमचे विचार तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमधून पार पडायला नक्की हेल्प करणार. ह्याच्या व्यतिरिक्त काही आपल्या राशी आहेत. मकर राशी, कुंभ राशी हे तर शनी ग्रहाचेच रास आहे. त्यामुळे ह्या दोन राशींना सहसा 7.5चा त्रास जाणवत नाही. आणि तुळ रास ही शनीची उच्च रास आहे. त्यामुळे तुळ राशीच्या लोकांनाही 7.5चा त्रास जाणवत नाही. पण जसं मी सांगितलं की आपली बेसिक कुंडली त्याच्यामध्ये शनी ग्रहाची पोझिशन आणि आता शनी ग्रहाचं नेमकं भ्रमण कुठे आणि कसं चालू आहे त्यावर हे सगळे परिणाम ठरतात. आणि त्याचा परिणाम तुमच्यावर कितपत होईल, कसा होईल हे तुमच्या साधनेवर, तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. तर मला वाटतं हा व्हिडिओ ऐकून 7.5ची भीती नक्की कमी झाली असेल. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे मी लिंक दिलेत ना ते व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुमची 7.5ची भीती पूर्णतः कमी होईल. ह्याच्या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला ह्या शनी पालट विषयी किंवा 7.5 विषयी काही जर प्रश्न असतील तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बिनधास्त टाईप करा. तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर नक्की दिलं जाईल. तर हा जो मोठा बदल होणार आहे 29 मार्चला, ह्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करायचंय, ह्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचे. आणि अशा व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओचे अपडेट्स टाइम टू टाइम मिळत जातील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप